हे जे रील किंवा व्हिडिओज जे फेसबुकवर येतात शॉर्ट व्हिडिओज, ह्या मागचा उद्देशच हा आहे की जे लोक प्रॉब्लेममध्ये आहेत, स्ट्रेसमध्ये आहेत, त्यांना हे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे. जर आपण कामात असू, आपण मोबाईलवरती भरपूर कामं करतो, त्यावेळेला आपण रील्स नाही बघत. रील्स कधी बघतो? जेव्हा काहीतरी विचार वेगात चाललेला आहे, जेव्हा स्ट्रेस्ड आउट आहे किंवा टाइमपास करायचा. आणि ह्या अल्गोरिदम्स वर्कच त्या लोकांसाठी करतात. म्हणून पहिले 30 सेकंड्सचेच रील्स होते, आता ते 90 पर्यंत 1.5 मिनिटं काहीतरी वाढवत गेले, 3 मिनिट्स पण केले काहीतरी. हा, पण ते 3 मिनिट्सचे ट्रेंड करत नाहीत, कारण तेवढा पेशन्स लेवलने जर बघायचं असेल तर माणूस मोठा व्हिडिओ बघेल. मग तो इन्फॉर्मेटिव्ह फेज मध्ये बघायचा आहे, त्याला कन्झ्युम चांगलं नॉलेज करायचं. पण जे रील्स असतात ते फक्त टाइम किल करायचं, की मला आता स्ट्रेस होतोय, मला काही सुचत नाही, तर रील स्क्रोल करतोय. म्हणून ते 30 सेकंड्स वाले ट्रेंड करतात नेहमी. तर हे जे कन्सेप्टच आहे तुमच्या ब्रेनला हायपर ऍक्टिव्ह बनवायचं, जेणेकरून तुमचा स्ट्रेस लेवल थोडं कमी होईल आणि तुम्ही जास्त ऍडिक्ट व्हाल त्या गोष्टी. स्ट्रेस लेवल ज्या गोष्टीने कमी होतं ती गोष्ट ऍडिक्टिव्ह असते.